दादा खास आज आपल्याला भेटायला अहिल्यानगरवरून आले होते. एकंदरीत जर बघायला गेले तर मागच्या काही वर्षांपासून ते हॉटेल चालवतात आहे. खूप चांगला असा रिस्पॉन्स त्यांना तिथं मिळतोय आणि साधारणतः त्यांचं जे आत्ताच एक्झिस्टिंग जे रेस्टॉरंट आहे ते साधारणतः नगरपासून संभाजीनगर साईडला काही अंतरावरती आहे. मग तिथे जर बघायला गेलं तर त्यांचं आता ट्रॅव्हल्स सोबत टायप वगैरे असल्यामुळे तिथलचा जो बिझनेस आहे तो चांगला सेट आहे. आणि आता त्यांनी रिसेंटली सुप्याच्या जवळ नवीन अशा ठिकाणी एक चांगलं रेस्टॉरंट घेतलं आणि आता त्याच्यामध्ये कशा प्रकारे ऑपरेट करता येईल तर तिथे त्यांना मोठी प्रॉपर्टी भेटल्यामुळे 2 रेस्टॉरंटचे स्ट्रक्चर मिळाले. सो एक त्यांना सेम की ट्रॅव्हलसाठी वगैरे अरेंज करतात आणि दुसरं जे रेस्टॉरंट आहे ते त्यांना प्युअर व्हेज करायचं प्लॅन होतं. मग त्या संदर्भात ते आपल्याकडे आलं होतं की प्युअर व्हेज मध्ये आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल, काय काय मेन्यू ठेवायचे आहेत, कशी स्टाफ सॅलरीज आहे, स्टाफ कुठून हायर करायचा आहे, मग कशा प्रकारचा स्टाफ आपण तिथे ठेवला पाहिजे, प्राइसिंग कसं ठेवलं पाहिजे, पोर्शन साईज कशा प्रकारे ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा केली. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः डिजिटल मार्केटिंगने कशा प्रकारे कस्टमर अट्रॅक्ट करता येईल, त्याच्यानंतर होर्डिंग वगैरे लावून आपण कशा प्रकारे कस्टमर अट्रॅक्ट करू शकतो हायवेला, याही बद्दल आपण चर्चा केली. बाकी त्यांचे छोटे मोठे बरेच सारे प्रश्न होते, आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्यांना गाईड केला आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.